क्या ये बस. नाही नको नको, तुमच्या कॅन्डल लाईट डिनर मध्ये मी डिस्टर्ब नाही ना करणार. प्रकाश, अरे चंद्र दिसतोय ना वर, त्याला मेणबत्ती काय म्हणतोस? हेच ते हो भाऊजी, मूनलाईट डिनर. तू बस ना. जेवतोस का? नाही नाही, तुमच्या दोघांमध्ये कबाब में हड्डी कशाला? अत्यंत खाजगी किंवा एकांतात काहीतरी चाललं असेल ना, त्या ठिकाणी हे वाक्य जातं, कबाब में हड्डी. इथे उघड्यावर आम्ही दोघे जण आहोत, तर काय तू काय कबाब में हड्डी? उगाच आपलं काहीतरी. हा ते पण बरोबर आहे, पण एक क्वेश्चन आहे, तुम्ही इथं बाहेर कशाला बसले? असंच जरा मोकळ्या हवेवर बरं वाटत. असं काय? हा सगळा सामान काय कधीतरी जरा वारं दाखवावं सामानाला. म्हणजे बायका नाही का साड्या उन्हात वाळत घालतात, वाऱ्यावर ठेवतात, म्हणजे कुबट वास येऊ नये वगैरे, किडामुंगी लागू नये म्हणून असं सामानही कधी कधी बाहेर ठेवून त्याला वारं दाखवावं. हे असं करायला लागते काय? हा आपला बरा आहे, आपण सडाबटिंग माणूस, आपल्या घरात एक पण सामान नाही. हा मग वारा कशाला दाखवायचा? काय करता, एक नंबर. झालं का तुमचं वाटेल ते बोलून? अरे वरच्या मजल्यावरच्या घरात ना लादीचं का कसलं तरी काम चालू आहे, म्हणून अचानक काय कोणाच ठाऊक पाणीच गळायला लागलं घरात. मग म्हणून सगळं सामान घेऊन बाहेर आलो आम्ही. आतमध्ये दिवे नाही आहेत ना, लाईट्स गेलेत. डोळ्यात बोट घातलं तर दिसणार नाही एवढा अंधार आहे, त्याच्यामुळे असं कॅन्डल लाईट मध्ये तुझ्या भाषेत बसलेलं बरं नाही का? नाही पण भाऊजी आता गेमच पडली हो तुमच्यावर. का? पण मग आता करणार काय तुम्ही? मी काय करणार म्हणजे, आम्ही असेच राहणार इथे. अशी हवा मुंबईमध्ये फार क्वचित असते ना, त्यामुळे असेच बसणार आम्ही छान. तुमचं चालू द्या, मी आलो 1 मिनिट. अरे बाप, हॅलो. हा मावशी, आता मी काय बोलतो, थोडं एकदम टोटल मध्ये राडा झाला ना. राडा कुठे? अगं ताईच्या इकडे. काय लक्ष्मीच्या इथे? हा अरे पण म्हणजे काय झालं? अगं दोघं कवाची बाहेर बसलेत ना. अरे पण का? वेळ होता ना घर खाली करायला. नाही नाही, ए मावशी, तुझा काहीतरी मिसिंग अंडरस्टँड झालाय, तसा काय नाही. घरमालकाने काय बाहेर काढलेलं नाही त्यांना. त्यांच्या वर तो माणूस राहतो ना, कोण तो, त्यांनी घराचा काम काढलाय, त्यामुळे अख्खा घराचा छप्पर गळतोय ताईच्या, बाकी काय नाही. म्हणून दोघं बाहेर बसलेत हवा खात. मग आई गो, पोर माझी रडतीये का रे? नाही नाही, नुसते हसते दात काढून. ते आलेत का घरी? नाही नाही, भाऊजी ना, भाऊजी आहे ना, भाऊजी कुठे जाणार? हा, काहीतरी बडबड करून स्वतःही हसत असतील आणि तिलाही हसवत असतील. हा हा, हसलं म्हणजे सगळे प्रश्न सुटतात असं वाटतं त्यांना. मला कळलं, बोलले तुला सांगायला पाहिजे ना, तुला नाही सांगितलं तर उद्या माझी नुसती धर आपट करशील तू. जरा तिला फोन दे. हा देतो, एक मिनिट होल्डिंग वर. हा थांब. ए ताय ताय, हे घे, मावशीशी बोल. तू आईला फोन केलास? ती आपली ड्युटी आहे ना. हॅलो. अशा वेळी बरीच मुलं पहिला फोन किंवा निरोप आपल्या आई बापांना देतात. अगं नाही, मी बोलणारच होते. लक्ष्मी, तुम्ही आत्ताच्या आत्ता तिथून निघायचं आणि इथे यायचं ताबडतोब. आई, अगं ऐक ना, तू प्लीज चिडू नकोस. नाही, मला काहीही बोलायचं नाही आणि ऐकायचं नाही. ताबडतोब सामान घेऊन इथे निघून या. बस झालं आता.